हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं मी आणि सोन्या चॅनलमध्ये एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आम्ही ना हे आणलं आहे, देवारा आणलं आहे म्हणजे देवघर आणलं आहे. आणि आमचं जे अगोदरचं आहे ना ते पण मी तुम्हाला दाखवतो. मला कधीचं दाखवायचं होतं. आता तरी आणून 4-5 दिवस झाले असतील. तर आज दाखवू, उद्या दाखवू. तर काही शिवरामुळे पण आणि काही कामानिमित्तापणे नाही दाखवू शकले मी तुम्हाला. तर चला, तुम्ही माझ्याबरोबर देवघर बघा आमचं. लांबून किती छान दिसतं. आणि हे बघा देवघर, छान आहे ना. थांबा मी दाखवते. त्याचं छान आहे. हे काय, इथे एक कप्पा आहे, इथे एक कप्पा आहे आणि म्हणजे 2 कप्पे इथे. आणि हा ड्रॉवर आहे, याच्यात हेच देवाचं सामान ठेवलेलं आहे. आणि हे देवघर. हे आमचे देव, आमचे सासू सासरे. आणि इथं बाळकृष्ण, इथे महादेवांची पिंड, गणपती, आणि इथे लक्ष्मी माता, आणि इथे खंडेराव, आणि इथं आमची कुलदैवत रेणुका माता, आणि इथे भैरोबा, आणि इकडे कलश आहे, गंगेचं पाणी. आणि इथे विठ्ठल रुक्मिणी, पांडुरंग आपले विठ्ठल रुक्मिणी. आणि इथे श्री स्वामी समर्थ, आणि इथे अन्नपूर्णा देवी, आणि इथं शंख आहे, हळदी कुंकू. काय असं खूप देव नाही आहे, पण असं आमचं छान छोटंसं आहे. आणि ते असे वरती बजरंगबली लावलेले आहे. ते असं देवघर आहे आमचं. अशी डिझाईन आहे इकडे या बाजूला. आता दिवा वगैरे काही लावलेला नाही आहे, म्हणजे सकाळी लावला होता. तर आता मी शूट दुपारी घेते, त्यामुळे तुम्ही म्हणाल की दिवा पण नाही देवघरामध्ये. कारण आमच्या घरात छोटं बाळ आहे ना, त्याच्यामुळं आम्ही नेहमी नाही दिवा लावत. अगोदर नेहमी असायचा, पण आता सकाळी आणि संध्याकाळी असतो फक्त दिवा. हो, कारण तो आहे ना, तिथं अगोदरचं देवघर होतं ना, ते बैठं होतं. आता हे उंच आहे, त्याच्यामुळेच तर खरं उंच घेतलं आम्ही. तो सगळे देव बाहेर घेत होता, आणि ते चांगलं नाही ना वाटत आपल्याला. मग ते छान असं लाईट आहे, चांगलं वाटत नाही ना आपल्याला. तो आपल्यासमोर असं देव बाहेर घेतो. आता त्याला तर नाही कळत, तो छोटा आहे, पण आपल्याला तर कळतं ना. मग हे घेतलं आम्ही. तर कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मी आमचं अगोदरचं जे देवघर आहे ते पण दाखवते. हे असं देवघर आहे. कसं वाटलं तुम्हाला? आणि असं कसं बंद पण करून घेता येतं, आपल्याला काही अडचण वगैरे आली असेल घरामध्ये. तर हे असं आहे आमचं नवीन देवघर. आता इथं पूजा केलेली आहे म्हणून तुम्हाला दिसते हार वगैरे दिवा लावलेला. मी अगोदर पूजा नव्हती केलेली तेव्हा दाखवलेलं आहे तुम्हाला. आणि जे पूजेचे फुलं होते अगोदरचे ते काढून घेतले होते, म्हणजे तुम्हाला छान दिसावं असं. मग आता ही पूजा केलेली आहे. तर कसं वाटतं लोक पूजा केल्यानंतर देवघराचा, नक्की सांगा. एकीकडे दिवा लावलेला आहे. आणि मी हे शूट आहे ना एकादशीच्या दिवशी घेतलेलं होतं. तर थोडं लेट येते व्हिडिओ, समजून घ्या. कधीच दाखवायचं होतं. माझा आवाज जरा बसलेला आहे, त्यामुळे असा येतोय. शौर्यामुळे काय, हे असे उंच देवघर असलं किंवा थोडंसं शौर्यामुळे मला
छान व्यवस्थित पूजा करता येते, त्याच्यामुळे पूजा नाही करता येत आम्हाला. संध्याकाळी तर लाईट वगैरे लावला का अजून छान दिसतं. विठ्ठल रुक्मिणी पांडुरंग. देवघराकडे नुसतं पाहिलं तर हे बघा छान, किती छान देवार आहे हा. अगोदरचा आहे आमचा, खूप छान आहे. बैठा देवारा होता, म्हणजे असं खाली बैठा म्हणतात त्याला. आता ते सगळ्यांना माहीतच असेल. इथे झाडं लावलेली छान. आणि या झाडाला काय म्हणतात, मी ते नागफेणीच म्हणते. इथे लावलेलं आहे जिन्या. इथे इथे या झाडाला काय, माझ्याकडे खूप येते ही झाडे. आणि हा एक खालचा मजला आहे, तर जिना आहे. आणि इथे ठेवलेलं आहे सध्या, तो द्यायचा आहे. घरगुतीच पाहुण्यांना द्यायचा आहे तो. किती मला वाटतं 4 वर्ष झाले फक्त घेऊन. 7,000चा घेतलेला आहे तेव्हा. आता इथे वरती चाललो आहे आता आम्ही. आणि इथे शौर्य कपडे वाळत घालायचे मला. हे बघा, हे बघा, हे असं चढतो बघा, म्हणून आम्ही वरती. नाही बाळा, ते हे उघडत नाही. नाही नाही, बंद आहे, हे बंद आहे. ते नाही, मम्मी खालून येते. हे गेट वेगळं आहे वरचं, हे डिझाईनचं आहे गेट नाही ते. चल इकडे, अजून आली नाही मम्मा. चल चल वरती, चला. तर तू गुड बॉय ना. चला चला, आम्ही चाललो आहे आता गच्चीवरती कपडे वाळत घालायला. चल, तुम्हाला अंधार दिसत असेल, पण अंधार नाही इथे खूप असं, कारण आता 5 वाजले. आज जरा लेट झाला कपड्याला. इकडे इकडे वरतीने जायचं. हां, आणि इकडे 3रा मजला आहे. हे इथे आमचं हा 2रा मजला. चला, ओरडतो काय. चला, लाईट लावते मी. हे काय इथं महाराज आहे. कोण आहे शौर्य? एवढे शौर्य हे कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. विसरलं काय? इकडे एक बेडरूम आहे, यांनी उघडलं. आणि इकडे एक तीन रूम आहे वरती, पण ऑफिस आहे हे जवळजवळ. जे ऑफिस आहेत इथे ठेवलेले आहेत फोटो. श्री स्वामी समर्थांचा, छत्रपती शिवाजी महाराज. मोठा मुलगा इथे काम करतो. आणि ते लोणचं घातलेलं आहे, इथं बरणी ठेवलेली. इकडे तांदळांचे ड्रम आहे, इकडे कॉम्प्युटर आहे जुना. घ्यायचं आहे अजून इकडे सामान, पण खूप पण अशी अडचण नको वाटते. शौर्य काय करतो तू? सगळे लाईट लावून दिले बसला. चल. आणि ही आमची रूम आहे. आणि इथं वाळत होता शौर्य उड्या. या खिडकीत उभा राहतो नेहमी आणि उड्या मारतो. त्याला फार आवडतं इथं उंचावरून उड्या मारायला. इथे एक विंडो आहे, इथे एक विंडो आहे. चल शौर्य, मी कपडे वाळत घालते मग. चल थांब, या असं पकड. ऐकायचं कामच नसतं त्याचं, रिकामे उद्योग करत राहतो. ऐकतच नाही काका तो. इथं खाली उतर, गमत बघ, इथून बघ. चल लवकर. हे बघ, हे बघ, कोणाची पॅन्ट आहे? कोणाची पॅन्ट आहे? मग एक एक चल, मला कपडा हातात दे. चल बरं बघू, चल.
व्यवस्थित राहिलं तर कोण काही म्हणे तू आहे ना ऐक तुला मी सोडून देईन मी का नाही कोसं वाचत थोडी म्हणते झाडावर छान पोपट ओरडत होता. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि इथेच संपवते मी आजचा व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर. आणि शौर्य बघा कसा रुमाल खाली फेकून देतोय खाली.